जूनपासून महाराष्ट्रात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। जूनपासून सुरू होणाऱ्या या शैक्षणिक वर्षात पहिलीसाठी आता नवा अभ्यासक्रम असणार आहे। मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून आता हिंदी भाषा मात्र अनिवार्य करण्यात आली। नव्या शैक्षणिक धोरणात 4 स्तरांमध्ये इयत्तांची विभागणी करण्यात आली आहे। पायाभूत, पूर्व तयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक असे 4 स्तर असणार आहेत। शिक्षण धोरण हे 4 टप्प्यात विविध वर्गांना लागू होणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडले। धनंजय, जूनपासून महाराष्ट्रामध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आता आणलं जाणार आहे, काय सांगसेल सविस्तर? कारण आपण जर पाहिलं तर नवीन शिक्षण धोरण हे जूनपासून लागू होते। जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते 25-26च्या आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो शिक्षण धोरणासंदर्भात घेण्यात आला। तो म्हणजे आता पहिलीपासून हिंदी भाषा सुद्धा ही अनिवार्य असणार आहे। त्यामुळे पहिलीपासून आता पुढच्या इयत्तांमध्ये ही ज्याप्रमाणे मराठी भाषा ही अनिवार्य करण्यात आली होती, आता त्याचप्रमाणे हिंदी भाषा सुद्धा अनिवार्य करण्यात आलेली आहे। आणि 4 टप्प्यामध्ये शैक्षणिक धोरणामध्ये जे आहे ते अभ्यासक्रमामध्ये बदल होताना पाहायला मिळणार आहे। आता पहिला टप्पा जो आहे तो या वर्षात जूनपासून शैक्षणिक वर्षात सुरू आहे, तर 2029 पर्यंत हे असे टप्पे जे आहेत या 4 टप्प्यांमध्ये बदल जो आहे तो अभ्यासक्रमामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे आहे ते सुरुवात, त्यानंतर जे आहे ते माध्यमिक आणि इतर अशा 4 टप्पे आहेत। या 4 टप्प्यामध्ये हा अभ्यासक्रम जो आहे तो आपल्याला बदललेला पाहायला मिळेल। मात्र आता हिंदी भाषा जी आहे ती अनिवार्य केल्यामुळे आता नेमकं त्याचे कसे पडसाद पडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। तिसरी भाषा जी आहे ती हिंदीची असणार आहे। सगळ्यात पहिली भाषा ही मराठीची आहे, त्यानंतर इंग्रजी आणि हिंदी अशा 3 भाषा ज्या आहेत त्या शिकवल्या जातात। त्यामुळे जर पाहिलं तर आता तिसरी भाषेची जी अनिवार्य आहे ती हिंदी असणार आहे। त्यामुळे आता नेमकं काय होतंय या सगळ्या संदर्भातले पडसाद कसे पडतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। करण, नक्कीच धनंजय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर नव्या शैक्षणिक धोरणात 4 स्तरांमध्ये इयत्ताची विभागणी करण्यात आली। आता मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासूनच हिंदी भाषा ही अनिवार्य करण्यात आली आहे। जूनपासून महाराष्ट्रामध्ये हे नवीन शैक्षणिक धोरण आता लागू होणार आहे।